महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट वाढत असल्याने धक्कादायक प्रकार समोर येत आहेत। अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या या घुसखोरांमुळे राज्याची सुरक्षा धोक्यात आली आहे, अशी चिंता व्यक्त केली जात आहे। हिंदू जनजागृती समितीसह अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम राबविण्याची मागणी केली असून यांना आश्रय देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तर यावर अधिक माहिती घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये। वृंदाजी मुक्तेवार एक समाजसेवी आणि हिंदू जनजागृती समितीचं कार्य अविरत करतच असतो। आमचा प्रवास सुरूच असतो। निवेदनाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विषय असा आहे की अतिशय महत्त्वाचा विषय, महाराष्ट्रात शहर जिल्हा सगळीकडेच आजकाल बांगलादेशी घुसखोरी लोकांचं प्रमाण वाढत आहे आणि ते सापडल्यानंतर त्यांच्यावर तशी अनुकरण करून कारवाई देखील कठोर व्हायला हवी, या अनुषंगानेच आज आम्ही निवेदनाचा विषय घेऊन आलो होतो। त्याचप्रमाणे कारण आपण बघतो आहे की हे बांगलादेशी लोक जे आहे ते महाराष्ट्राभर सगळीकडे पसरत आहे। फेक कागदपत्र करून, फेक आधार कार्ड करून, फेक जन्माचा दाखला करून असं सगळं प्रकरण करून सुद्धा ते आपल्या महाराष्ट्रामध्ये घुसखोरीचं प्रमाण किती प्रमाणात वाढत आहे आणि कितीतरी घटना अशा प्रकारच्या अविरत आपल्या ठिकाणी होत आहे। तर खरंच आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, जसं आज आम्ही अमरावती जिल्हा शहर यांच्याकडूनच आज आम्ही म्हणजे आपल्या अमरावतीमध्ये सुद्धा जे बांगलादेशी कठोररित्या घुसखोरी करून इथे राहत आहे, फेक कागदपत्र, आधार कार्ड जे काही त्यांचं आहे फेक, त्यांना सापडून, त्या घुसखोरी लोकांना सापडून त्यांच्यावर योग्य प्रकारे कारवाई करण्यात यावी। हिंदू जनजागृती समिती तसंच अन्य हिंदुत्ववादी संघटना व पक्षाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। याचा उद्देश असा होता की आज आपण बघतो की भारतासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांची उपद्रव वाढलेला आहे आणि नुसता उपद्रव वाढला नाही, त्याच्यामुळे अनेक समस्या पण निर्माण होत आहेत। या समस्यांवर कारवाई व्हावी, तसेच या घुसखोरांच्या बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांचे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंटसुद्धा तयार करण्यात येत आहेत। तर जे लोक हे डॉक्युमेंट तयार करतात त्यांच्यावरसुद्धाही कारवाई व्हावी, या उद्देशाने हा निवेदन आपण दिलेलं होतं। या निवेदनाच्या माध्यमातून यावर कारवाई व्हावी, आवश्यकता असल्यास हिंदुत्ववादी संघटना व पक्ष यांचीसुद्धा याच्यात मदत घ्यावी, अशी यामागची भूमिका होती। महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांचा वाढता धोका आणि त्याला मिळणारे स्थानिक पातळीवर समर्थन हा राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी गंभीर विषय बनला आहे। यावर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन कशा प्रकारे कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।